मंगरुळपीर येथील वीर भगवत सिंग चौकामध्ये अशोक परळीकर यांचा पक्क टीनशेडमध्ये अवैधरित्या वरळी मटका व साई कृपा गेम पार्लरमध्ये अवैध जुगार सुरू होता. तिथे रेड केली असता एकूण 14 इसम हे टाइम ओपन मिलन नावाचे जुगारावर पैशाचे हारजीत आणि व्हिडिओ गेम खेळताना मिळून आले. तसेच राजधानी गेस्ट हाऊस मंगरुळपीर येथे सुद्धा रेड टाकल्यावर 4 इसम पैशाची हारजीत व्हिडिओ गेम खेळताना आढळून आले. या ठिकाणी परवाना नूतनीकरण नसल्याचं दिसून आलं. घटनास्थळावरून नगदी 50,800 रुपये, 12 मोबाईल ज्याची अंदाजे किंमत 1,38,500, वरळी मटका लावण्यासाठी $1,000, मशीन किंमत 22,000 रुपये, 3 मोटरसायकले यांची किंमत 1,95,000 व वरळी मटक्याच्या चिठ्ठ्या, कॅल्क्युलेटर किंमत 200 रुपये, 23 व्हिडिओ गेम मशीन किंमत 80,500, इन्व्हर्टर किंमत 31,000 व कॉईन एकूण संपूर्ण किंमत 12,42,100 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. त्यांचा गेट जे उघडला तर आम्हाला असा एक सेटअप दिसला होता. त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 असे गेमिंग पार्टनरचे सेटअप आहे. हा इकडे होता, हा डिस्ट्रीब्यूट करत होता. तुम्ही एकदा सांगा की कशामुळे चालतो, कशा पद्धतीने चालतो असं एक आहे. लागल्यानंतर आपल्याला एक करत असेल जाऊन जवळ लागते की त्यापासून स्टार्ट हे झालं तर किती पैसे भेटले नाही भेटले काही नाही. समजा की मी 3 रुपये टाकले आणि हा कॉम्बिनेशन आला की तुम्हाला जो इकडे आला 15 1 रुपयाचे 15 पैसे मला भेटतो असा चालतो. हा पॉईंट आपण टाकला ते आता क्रेडिटचे 4 पॉईंट झाले आणि समजा आम्ही हा केला आता स्टार्ट करा. 2 चला आणि स्टार्ट करा. बटन स्टार्ट 215 नाही झाले की तुम्हाला काही पैसे भेटणार नाही. प्रॉपर जसा म्हणजे आपला कसिनो सारखा हा दिसत आहे. याच्या जे आपण हा बघितला त्याचा जो मेन गेमिंग पार्लरच्या अकाउंट सेक्शन आहे त्याच्यामध्ये भरपूर असे पॉईंट आहे. हा रेग्युलर खेळत जातो. आपण सगळ्या जितका पण सामग्री आहे सगळं आपण सीज करणार आहोत आणि त्याच्यानंतर जो पुढची कारवाई आहे ते करणार. आणि याच्या जो मूळ मालिक आहे त्यांच्या कोण आहे मूळ मालिक कोण तुम्हाला पैसे देतात आम्ही करतो. तुम्ही हे करतो पण याच्या मूळ मालिक कोण आहे माहिती. वरळी मटका जुगार व्हिडिओ गेम चालवणारे आणि खेळणारे 19 आरोपी पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथे गुन्हा दाखल करून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड मॅडम यांच्या टीमने केली आहे. जनता न्यूज करता ज्ञानेश्वर वरखड यांची रिपोर्ट वाशिमहून.